वंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। मौदा शहराच्या नगराध्यक्षपदी राजाभाऊ तिडके यांची जनतेतून झाली थेट निवड। राजाभाऊ तिडके मूळचे काँग्रेसी, त्यांचे वडील काँग्रेस विचारधारेचे। काँग्रेसशी मागील 30 वर्षापासून एकनिष्ठ राजाभाऊ तिडके हे 2 वेळा निवडणूक लढले। एकदा महानगरपालिका, दुसऱ्यांदा जिल्हा परिषद। एक वेळा त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद लढल्या, परंतु तिन्ही वेळा ते पराजित झाले। परंतु 2025 साली त्यांना विजयाचा गुलाल लागला, ते काँग्रेस सोडल्याच्या नंतर आणि भाजपचे कमळ हाती घेतल्यानंतर। मौदा शहरामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशिष्ट ओळख निर्माण करणारे राजाभाऊ तिडके यांना बाहेरचे उमेदवार म्हणून चिडवणाऱ्या विरोधकांना व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना ही मोठी चपराक बसविली ती राजाभाऊ तिडके यांनी। मौदा शहराच्या नगराध्यक्षपदी जनतेतून थेट निवडून येण्याचा आणि विजयाचा पहिला गुलाल लागला तो भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्या साथीने। मौदा शहराला स्मार्ट हायटेक सिटी बनवण्यासाठी राजाभाऊ तिडके यांची विजयी घोडदौड आता कामठी विधानसभेत काँग्रेसला रोखणे आता कठीण जाईल असेच म्हणावे लागेल। कामठी विधानसभेत सर्व समाजाला चालणारे संयमशील व विजनशील नेतृत्व राजाभाऊ तिडके यांच्या रूपाने कोहिनूर हिरा भाजपला गवसला असेच म्हणावे लागेल। नहीं लौटेंगे, गलत।